नमस्कार, स्वागत आहे नवीन एका ब्लॉगमध्ये. आज आपल्याला भरायचं होतं सोयाबीन उदगीरसाठी. हे बघा आपल्या गावातलं विठ्ठल रुक्मिणी मंदिर. मंदिराच्या जवळच आपले मित्र आहेत बलभीम. त्यांचंच 20 कट्टे सोयाबीन भरण्यासाठी आलो होतो. बघा आत्ताच उठला आहे तो. त्यानंतर बाहेर गेला, सोयाबीन वगैरे भरणं चालू केलं. त्यानंतर दुसरे एक कट्टे होते, एक 10-15 कट्टे, ते एक लोडिंग केले. लोडिंग चालू होती. इथं आपले लोडिंगला गाडी लागली. आपल्या मित्रांना गाडी पण वगैरे लगेच भरून दिली. गाडी वगैरे भरली. त्यानंतर आपण निघालो थेट उदगीरसाठी. उदगीरला जाताना आपल्याला लक्षात आलं की गाडीमध्ये थोडंसं डिझेल कमी होतं. गाडीची रिझर्व्ह लाईट लागत होती. त्यामुळे वाटेतच जवळपास पंप बघितला. आपण पोचलो हाईमध्ये. हाईमध्ये पंपावर गाडीची डिझेलची टॅकी फुल केली. गाडीमध्ये डिझेल वगैरे टाकलं. त्यानंतर आपण निघालो तिथून पुढच्या प्रवासासाठी. निघाला असताना रस्त्यामध्ये जात होतो. त्यानंतर वाटलं गाडीची तर भूक भागली. त्यानंतर आपण पण थोडासा नाश्ता करावा. त्यामुळे उदगीरच्या थोडंसं अलीकडं नाश्ता केला. नाश्ता वगैरे पुरी भाजी ते एकदम व्यवस्थित भेटते. त्यानंतर आपण पुढे निघालो उदगीरच्या दिशेने. घाटामध्ये गाडी वगैरे व्यवस्थित स्पीडमध्ये चालू होती. गाणे वगैरे ऐकत आपण जवळपास उदगीरच्या दिशेने निघालो. उदगीरमध्ये पोचलो, गाडी वगैरे लावली. गाडी खाली करणं वगैरे चालू झालं. लॉट वाईज माल 2-3 शेतकऱ्याचा माल होता आणि आज आपल्या घरचा पण थोडा माल होता. त्यामुळं गाडी वगैरे खाली करून घेतली. गाडी खाली केल्यानंतर थोड्याच वेळामध्ये बीट आलं. बीटमध्ये बघू शकता कशा प्रकारे लिलाव होतो. हे चिंचेचं बीट चालू होतं. यामध्ये चिंचेचा सौदा चालू होता. चिंचेचा जो भाव आहे तो आज खरंच कमीपणे 1200 हायेस्ट चिंचेचा भाव होता. त्यानंतर थोड्याच वेळामध्ये आपल्याच दुकानावर सोयाबीनचं बीट आलं. सोयाबीनचा हायेस्ट भाव 3960 रुपये. खूपच दर सोयाबीनचे उतरलेले आहेत. त्यानंतर हरभरा जो आहे 5500 ते 5550पर्यंत विकला. तुरीचा जो आजचा चांगला नंबर 1चा भाव होता 7000 रुपयापासून 7500 रुपये हायेस्ट भाव विकला. हे सोयाबीनचं माप वगैरे झालं. त्यानंतर आपण तिथून निघालो गावाकडच्या दिशेने. रोजच्याप्रमाणे आज पण उशीर झाला. वाटेतच ट्रॅफिक घटली. ट्रॅफिक तर काय रोजचीच झालेली आहे. उदगीर शहरामध्ये वापस येताना, गावाकडे जाताना हे ट्रॅफिक रोजचीच लागते. मित्रांनो, कसा वाटला ब्लॉग कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.